रयत शिक्षण संस्थेच्या कामोठ येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला। या क्रीडा महोत्सवात पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक अशा विविध गटांमधील विद्यार्थ्यांसाठी धावणे, कबड्डी, रस्सीखेच, कॅरम, चेस, थ्रोबॉल, अडथळा शर्यत, रिले, डॉजबॉल आदी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ज्योत प्रज्वलन करून क्रीडा शपथ घेऊन करण्यात आली आणि त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात झाली। विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले। संपूर्ण मैदानावर चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत होते। कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधताना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवत आहेत। ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। शिस्त आणि वेळेचे महत्त्व या शाळेत प्रकर्षाने दिसून येते। आज येथे झालेल्या विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट खेळ पाहून पालकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल। या क्रीडा महोत्सवाला शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या आशा भगत, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे उल्वेचे मुख्याध्यापक विरण सुधार, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेज कामोठेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल उल्वेच्या मुख्याध्यापिका मुक्ता खटावकर, रयत शिक्षण संस्थेचे PRO बाळासाहेब कारंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। पहिली गोष्ट, आपलं स्कूल हे आता चांगल्या अर्थाने सेटअप झालेलं आहे। 5व्या वर्षाचं आता 5th असं ॲन्युअल स्पोर्ट्स मीट सुरू आहे। बघायला गेलं आपल्याला छान सुंदर असे ग्राउंड आहे, पण आम्हाला आनंद होत आहे की आजच्या या स्पोर्ट्स मीटच्या वेळेला या ग्राउंडचा चांगला उपयोग झालेला दिसतो आपल्याला। पूर्वी ग्राउंड असताना कसं पडलेलं असतं, ते ग्राउंडचा चांगला उपयोग झालेला दिसतो आहे। काल इथे स्टेट बोर्डाचे खेळ झाले, बक्षिसं झाली। आज आपल्याला सुद्धा इथं तशाच रीतीनं बक्षिसं मिळणार आहेत। आणि आपल्या स्कूलमधून यावर्षी पहिली 10वीची बॅच, दुसरी पहिली झाली गेल्या वर्षी, सेकंड बॅच निघणार आहे। आता आपण ह्या इथून ज्युनियर कॉलेजकडे सुद्धा जाणार आहोत आणि नक्कीच साधारणतः इथं आपल्याला पाहायला गेलं आपल्या स्कूलचं नाव आज पहिल्यांदा पाहिलं। आता आपण मगाशी याच्यामध्ये एक मार्च आपण पाहिला PTचा, तर त्याच्यामध्ये इतकी सुंदर अशी सुबकता होती, ॲक्युरेट टायमिंग होतं आणि प्रत्येकाची ॲक्शन अगदी सूत्रबद्धपणानं तलबाई केलेली होती, लयबद्ध केलेली होती। त्याच्यामुळं अगदी मला वाटते पालकांनासुद्धा डोळ्यांचं पारणं फिटावं अशा प्रकारचा आपल्याला आता इथं मुलांचं हे प्रॅक्टिस पाहायला मिळाली। ही शिस्त, हे टायमिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि 4ची मुलं, 5वीची मुलं हे इतके छान पद्धती करतात म्हटल्यानंतर खास तुम्हाला स्पेशल मला वाटते भरपूर फर्स्ट क्लास नव्हे तर त्याच्यापुरतं डिस्टिंक्शन द्यायला पाहिजे अशा प्रकारचं आपलं इथलं काम आहे। म्हणून तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो।